जय भीम मित्रांनो, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या अंधश्रद्धेत वावरणाऱ्या आणि आपल्या समाजातील लोकांना कितीही सांगितलं तरी उलट्या घड्यावर पाणी म्हटल्यासारखं त्यांच्या डोक्यावरून ते निघून जातं। आणि आज आपण पाहिलं तर अंधश्रद्धेचा ऊत आलेला आहे आणि असंच नाही तर तो ऊत यावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत जातीवाद्याकडून। कारण जोपर्यंत तुम्ही ह्या अंधश्रद्धेत वावरत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांचे गुलाम बनत नाही। म्हणून तुम्ही कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं त्यांच्या अंधश्रद्धेत बुवा भट अज्ञान यज्ञ अशा कुठल्याही पद्धतीनं त्यांच्या जाळ्यात तुम्ही अडकलं पाहिजे, अशा प्रकारचं आज शिक्षण चालू आहे आणि तसा प्रयत्न चालू आहे। आपल्या राज्यकर्त्यांनी इकडे लक्ष दिले पाहिजे आणि याचा विरोध केला पाहिजे। परंतु हे 25-30 वर्षापूर्वी असे केले जात होते, आज ते होताना दिसत नाही। आता साधी गोष्ट आहे मित्रांनो, मला खरं तर हेच सांगायचं होतं। जे लिंबू मिरची आहे, या लिंबू मिरचीचं आज आपल्या घराला नजर लागू नये, आपल्या शत्रूची नजर आली तर लिंबू मिरचीवर पडते आणि मग आपला विनाश टळतो, अशा प्रकारची जी एक भावना आहे, एक वेडी श्रद्धा आहे, आंधळी श्रद्धा आहे, त्या बाबतीत थोडीशी माहिती मी सांगू इच्छितो। हजारो वर्षापूर्वी मित्रांनो गाडी किंवा पटापट इकडे तिकडे ह्या गावावरून त्या गावावर जाण्याची अशी व्यवस्था नसायची। त्या काळी कागद किंवा पोस्टमॅन असे सुद्धा लोक नसायचे। त्याच्यामुळे मला जर तुमच्याकडे किंवा माझ्या मित्राकडे एखाद्या गावी 2-4 मैल म्हणजे एका दिवसाचा प्रवास करायचा असेल तर आज आपण मोबाईल नंबर मिळवतो आणि लगेच आपल्या मित्राला किंवा नातेवाईकांना सांगतो मी येत आहे, त्याप्रमाणे ते थांबायचे आणि आपली वाट बघायची, अशी आज परिस्थिती आहे आजची। परंतु त्या काळी असं नव्हतं। मी एका गावावरून दुसऱ्या गावी जात असेल तर तिकडच्या लोकांना कळण्याचं किंवा कळवण्याचं असं कुठलंही साधन नव्हतं। म्हणून जुन्या काळचे लोक 1000-2000 वर्षापूर्वीचे लोक आपल्या अंगणामध्ये एखादं लिंबाचं झाड, आपल्या अंगणामध्ये एखादा रांजण नावाचं मोठं मडकं आणि आपल्या अंगणामध्ये एखादी खाट बाज अशा प्रकारचं एका कुणीही पाहुणा आला तरी तिला तिथे तोंड धुता यावं, सावलीखाली झोपता यावं आणि बाजेवर किंवा खाटेवर आराम करता यावा, यासाठी अशा व्यवस्था लोक करून ठेवायचे। याचप्रमाणे एक व्यवस्था होती लिंबू मिरची कोळसा बिबवा आणि सुई। याचं कारण असं होतं मित्रांनो, जर रस्त्याने चालताना एखाद्या माणसाला ठेच लागली तर बिबवा हा त्या जखमेवर लावला तर जखम बरी होत असे, अशी जुन्या काळची ती दवा होती। म्हणून त्याच्यात त्या बिबव्याला फोडून लावण्यासाठी सुई आणि बिबवा असायचा। रस्त्यामध्ये चालताना जर एखाद्या व्यक्तीला चक्कर आली तर त्या व्यक्तीला ह्या लिंबाचं पाणी करून पिता यावं, कारण लिंबू पिल्यानंतर चक्कर येणे थांबते आणि थोडासा माणूस रिलॅक्स होतो आणि ही नैसर्गिक दवा आहे, ग्लुकोज आहे, अशाप्रमाणे त्याचा उपयोग केला जायचा। त्याचप्रमाणे मिरची, जेव्हा आजही आपल्याला माहिती आहे सर्वच साप विषारी नसतात, अनेक साप बिनविषारी असतात। तर जुन्या लोकांचे जे वैद्य लोक होते त्यांना एखाद्या माणसाला साप चावला तर तो विषारी आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर ती मिरची वापरात यायची। या मिरचीचा उपयोग ते असे करायचे, एखाद्या माणसाला साप चावला तर त्याने फक्त घाबरूनच साप चावला असे जर म्हणत असेल तर त्याला मिरच्या खायला दिल्या, त्याच्या तोंडामध्ये तिखट लागलं आणि तो अरे तिखट असं करायला लागला तर ह्या वैद्यांना कळायचं की ह्याच्यावर जहराचा इतका काही परिणाम झालेला नाही, हा जगू शकतो। आणि ते त्याला सांगायचे व याला विषाचा प्रयोग झालेला नाही आणि ह्याला बिनविषारी साप चावलेला आहे। परंतु विषारी साप चावला तर या मिरच्या तोंडात घातल्या तर त्या विष चढलेल्या माणसाला तिखटाचा किंवा या मिरच्यांचा फरक पडत नसे आणि मग तो वैद्य सांगत असे बाबा हा विषारी साप चावलेला आहे, याचं काही करता येणार नाही, किंवा मग पुढच्या ते इलाज करत असत। याप्रमाणे लिंबू मिरची
कोळसा म्हणजे कोळसा असा असायचा की जर आपण घरी नाहीत आणि एखादा पाहुणा आला, रात्री वेरात्र असली, सकाळ असली, तर त्याला ते निदान कोळशाच्या रूपाने दात घासून तिथे रांजणातील पाणी घेऊन बाजेवर आराम करता यावा. अशाप्रमाणे ह्या लिंबू, मिरची, कोळसा आणि सुई बिबवा ही टांगण्याची रस्त्याने, झाडावर किंवा आपल्या शेतामध्ये किंवा मध्ये कुठेही रस्त्याने येताना जाताना लोकांना दिसेल अशा ठिकाणी ह्या 5 वस्तूचं एका धाग्यामध्ये गुंफून ठेवल्या जायच्या. त्याचे कारण म्हणजे फक्त समाजसेवा होती. ह्या अंधश्रद्धेचा म्हणजे नजर लागण्याचा, आमची घरावर कोणाची वक्र दृष्टी न पडावी असा त्याच्यातला कोणताही भाग नव्हता. परंतु आजच्या लोकांनी त्याला कुठल्या कुठे नेऊन काहीच्या काही बनवलेलं आहे आणि त्याला आंधळ्या श्रद्धेत गुंफून टाकलेलं आहे. तर मित्रांनो, हे सर्व समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशा अंधश्रद्धेतून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे, एवढाच उद्देश आहे. आज हे मला सांगण्याचं कारण असं की आत्ताच एक मी व्हिडिओ पाहिला, रॅप आहे आणि त्याच्यामध्ये याचा लिंबू मिरचीचा एका त्या गायकाने उद्देशून त्याने उल्लेख केला, म्हणून मला असं वाटलं का याच्याबद्दल थोडीशी माहिती लोकांना मी दिली पाहिजे. बस. जय भीम.